नमस्कार, मी राजन लाड. आज 20 एप्रिल दुपारचे 2:30 वाजलेत. विषय तोच आहे खड्डा. जैतापूरच्या या मुख्य चौकामध्ये महावितरणची केबल टाकण्यासाठी सागरी महामार्गावरती हा चर काढण्यात आला होता आणि खूप मोठा खड्डा पडला होता. 1 महिन्यापूर्वी पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा तात्पुरत्या स्वरूपात खड्डा बुजवण्यात आला होता. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, मोठमोठ्या गाड्या कंटेनर वगैरे जात असतात, त्यामुळे हा खड्डा पुन्हा पडला. अपेक्षा अशी होती की स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा खड्डा चांगल्या पद्धतीने बुजवून घेतील, पण ते तसं काही झालं नाही. आणि पुन्हा एकदा मी हा खड्ड्याचा विषय घेतला आहे. काल व्हिडिओ टाकला होता आणि आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी थोडीशी सहकार्य केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी मग जवळपास काम सुरू होतं, तिथून ही खडी वगैरे आणलेली आहे, डांबर आणलं आहे, बोजर आणलं आहे आणि आता तात्पुरत्या स्वरूपात हा खड्डा बुजवून घेण्याचं काम केलं जातं आहे. पण या खड्ड्याचा त्रास नेमका होतो कोणाला? तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना. मग आम्ही बोलत का नाही, हा खरा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी निद्रिस्त आहेत असं आपण म्हटलं तर आम्ही तेवढेच निद्रिस्त आहोत का? कारण या संदर्भात आपण बोलत नाही, त्यामुळे कोणी याकडे लक्ष देत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण बोललं पाहिजे. मी मागील 10-15 दिवस बाहेरगावी होतो, त्यामुळे मला या संदर्भात काही माहिती समजली नव्हती. पण जेव्हा आलो तेव्हा समजलं की हा खड्डा पुन्हा एकदा वाढला आहे, त्याचा त्रास अनेक जणांना होत आहे, अपघातसुद्धा होत आहेत. मात्र याबाबत कोणीच काही केलं नाही, याचं आश्चर्य वाटते. स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, आपल्याला हा प्रश्न छोटा वाटत असेल कदाचित, काय आहे तेवढं याच्यात, पण याच्यामुळे किती जणांना त्रास होतो हे आपल्याला निदर्शनास आलेलं नाही आहे का? थोडासा लक्ष दिला, थोडा पाठपुरावा केला तर या गोष्टी सहज होऊ शकतात. मागील 2 दिवस सातत्याने मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे आहे. रविवारीसुद्धा त्यांना मी फोन केला होता. त्यानंतर त्यांनी काहीतरी व्यवस्था करतो असं म्हटलं होतं आणि जवळच काम सुरू होतं. तिथून आता हे डांबर खडी वगैरे पाठवून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पुन्हा एकदा खड्डा बुजवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला पाहिजे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरून चांगला सपोर्ट मिळत आहे, असाच सपोर्ट करत राहा, नक्की कामं होतील. विशाल, काम सुरू झालं आहे. हो, 1 नंबर. आपल्या आधी खूप खूप धन्यवाद. डांबर खडी उपलब्ध झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा का होईना खड्डा बुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. काहीसा दिलासा तरी नक्की आपल्याला मिळणार आहे, पण हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला पाहिजे, यासाठी मी सातत्याने आग्रही राहणार आहे. ही कामं ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी केली पाहिजे. आम्ही केवळ आरसा दाखवण्याचं काम करतो, पण तरीसुद्धा केवळ आरसा दाखवून गप्प न राहता सातत्याने पाठपुरावा करून काही छोटी मोठी कामंसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करत राहणार. लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही पुढाकार घेतला तर आपल्या गावातील हे छोटे छोटे प्रश्न सहज मार्गी लागू शकतात.